विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार सांगितलं त्या पद्धतीनं आमचे वसंतराव नाईक जे हरित क्रांतीचे प्रणेते होते आणि त्यांनी खूप मोठं काम केलं. त्या वसंतरावजी नाईक यांच्या गावातलं इगतपुरी हा थोडं स्कोपच्या बाहेर जाते, पण ते उपोषणाला 200 किलोमीटर त्यांचे पुत्र उपोषणाला बसलेले आहे. निरंजन नाईक उपोषणाला बसणार आहे. आता मुख्यमंत्र्याच्या पुत्राला जर उपोषणाचं, ते पण 70 वर्षाचे आहे सभापती महोदय, त्यांना उपोषण करण्याची वेळ आली नाही पाहिजे. ते पुसद तालुक्यातलं गोंडमांजरी गाव आहे. त्या परिसरात 40 गावले पाणी जात नाही आहे. तर या संदर्भात थोडा सूचना जर खालच्या अधिकाऱ्याला दिल्या, पुसद तालुका गोंडमांजरी आणि निरंजन नाईक यांनी उपोषणाला बसू नये, कारण ते वसंतराव नाईकांचे मुख्यमंत्र्याचे पुत्र आहे. ते 70व्या वर्षात उपोषणाला बसायचं ते घेत असेल तर या निमित्तानं तुम्ही तसे आदेश द्यावे. विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार.